आता कापूस, सोयाबीनसाठी 260 कोटींचा अग्रिम पीकविमा मंजूर. या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा संपूर्ण माहिती पहा. तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. या जिल्ह्यातील कापूस, सोयाबीनसाठी विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत 258.82 कोटी रुपयांचा 25% अग्रिम विमा परतावा मंजूर झाला आहे. परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल. यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिडसेशन डव्हर्सिटी अंतर्गत 25% अग्रिम विमा मिळावा अशी अधिसूचना लागू होती. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील 93 मंडळात पिकांच्या उत्पादनामध्ये 50% जास्त घट अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली होती. यानुसार विमा कंपनीने विमा भरलेल्या 9,55,562 अर्जदार शेतकऱ्यांना 258.82 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर केला आहे. परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु याबाबतचा तपशीलवार घोषवारा मात्र मिळाला नाही. दरम्यान, यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार असल्याचे कळाले. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.